मला अंगणवाडीतून आहार मिळाला. हाय, मी फौजीची बायको ऋतुजा. स्वागत करते तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज सकाळची सुरुवात झाली नारळ पाणी पिण्यापासून. खरं तर पूर्ण प्रेग्नेन्सी मला नारळ पाणी पचलं नाही, पण आत्ता नाही त्रास होत. सुरुवातीचे 4 महिने खूप त्रास झाला. नारळ पाणी, ड्रायफ्रूट हे असलं काहीच पचत नव्हतं, पण आता एवढा काही त्रास होत नाही. दुपारच्या वेळी निवांत बसले होते, तोपर्यंत आशाताईंचा कॉल आला, आहार घेऊन जा म्हणून. मग तिकडेच मी आर्यनला पाठवलं होतं. आहार तर खूप छान आहे. आता बघू, मी जेव्हा बनवेन तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आता सातारमध्ये तर पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे आम्ही छत्र्या बघत होतो, कोणत्या चांगल्या आहेत, काही खराब आहेत का, कारण इकडे पाऊस थांबतच नाही आहे. इव्हिनिंगच्या वेळेला मला खूप जास्त बोर झालं होतं. फोन बघून पण किती बघणार ना, त्यामुळे मेहंदी काढली. कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर चहा घेतला. माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत, पण आत्ता मला कोणत्याच साडीवरचा ब्लाऊज येत नाही, त्यामुळे मी ब्लाऊज उसवत बसले होते. जर कुठे जायचं असेल तर एकतरी साडी पाहिजे ना नेसायला, त्यामुळेच. नंतर रात्रीचा स्वयंपाक केला आणि लगेच जेवण करून घेतलं, कारण नंतर गोळ्या पण घ्यायच्या असतात, म्हणून जरा लवकरच जेवते आणि जेवणाच्या आधी गरम दूध पण घेत असते. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.